सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे तसेच कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 13 रोजी कारखाना कार्यस्थळावर गेल्या 3 वर्षापासून ऊस तोडणी कामगार व कारखान्यातील कामगारांची आरोग्य तपासणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र हातगाव यांच्या विद्यमानाने केले जात असून औषधोपचार करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे। कामगारांच्या जीवावर कारखान्याचे भवितव्य अवलंबून असल्याने कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे हे कारखान्याचे आद्य कर्तव्य असल्याने गेल्या 3 वर्षापासून कारखाना साइटवर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांची तपासणी केली जात असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार घोळवे यांनी केले। केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याच्या सर्वच्या सर्व 580 कर्मचाऱ्यांचा मेडिकल चेकअप करण्याचा उपक्रम गेल्या 3 वर्षापासून केदारेश्वर कारखान्याच्या कार्यालयामध्ये डॉक्टर आदरणीय तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यानं आम्ही गेले 3 वर्षापासून राबवतोय। सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या शरीराचं चेकअप करणे, त्यांना काय व्याधी असेल तर ते होण्यापूर्वी डिटेक्ट करणे, काही सवय असतील तर त्याच्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठीच्या सूचना, जे काय आजार असेल त्याच्यासाठीची ट्रीटमेंट, काही टेस्ट चेकअप करण्यासाठी जर कुठं त्यांना पाठवायचं असेल तर त्या संदर्भातलं मार्गदर्शन गेले 3 वर्षापासून कारखान्याच्या माध्यमातून व वैद्यकीय विभागाच्या सहकार्याने इथं राबवले जाते आणि त्याचा चांगला उपयोग सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना होतो। सर्व वैद्यकीय स्टाफ, सर्व कर्मचारी, सर्व सेविका यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लाभतं। त्याबद्दल मी त्यांच्या कारखान्याच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद देतो। कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर शिवारातील गट क्रमांक 55/5 व गट क्रमांक 55/6 मांढरे वस्ती येथील गेल्या अनेक वर्षापासून काही रहिवासी कुटुंबासह राहत असून त्यांनी त्या जागेवर पक्के घर देखील बांधले आहे। मात्र काही दिवसांपूर्वी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी सदर जागेवरील अतिक्रमण 4 आठवड्यात काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। सदरची बाब ही न्यायालयीन प्रविष्ट असल्याने न्यायालयाचा निर्णय अतिक्रमण धारकांना मान्य असून ते सुद्धा न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात नाहीत। मात्र शासनाने ह्या अतिक्रमण धारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांचे पुनर्वसन करावे या मागणीचे पत्र अप्पर जिल्हाधिकारी यांना एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश ओताडे घेऊन आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता। मात्र प्रशासनाने या मागणीचा विचार न केल्याने एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक मंगेश ओताडे यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो महिला, पुरुष, अबालवृद्ध व शालेय विद्यार्थिनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। या निवेदनात म्हटले की मांढरे वस्ती गट क्रमांक 55/5 व गट क्रमांक 55/6 येथील अतिक्रमण केलेले रहिवासी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे असून त्यातील अनेक अशिक्षित व गरीब कुटुंब आहे। आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कधीच विरोध करणार नाही। मात्र आता अनेक संसार उघड्यावर येणार आहेत, याचा शासनाने विचार करून त्यांना जागा उपलब्ध करून दिल्यास गोरगरिबाला न्याय मिळेल। तसेच जोपर्यंत प्रशासन अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करीत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरूच ठेवू, असे मंगेश ओताडे यांनी यावेळी सांगितले। आज एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी या ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर मधील मांढरे वस्ती आहे। या मांढरे वस्तीतील जे 300हून अधिक या ठिकाणी समाज बांधव आहे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे सर्व। तर याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की हे लोक पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी यांचं वास्तव्य आहे। परंतु एका याचिकेकर्त्यांनी ती इरिगेशनची जागा असल्यामुळे ती याचिका औरंगाबाद हायकोर्टामध्ये या ठिकाणी दाखल केली होती
आणि औरंगाबाद हायकोर्टाने यांचं अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी निर्देश दिलेले आदेश दिलेले आहे। परंतु आम्ही या आदेशाचा सन्मान करतो, आम्ही या आदेशाचा कायद्याला मानणारे लोक आहे, आम्ही सन्मान करतो। परंतु याबरोबर एक बाजू दुसरी अशी आहे की आम्ही आतापर्यंत या संदर्भामध्ये आमचं पुनर्वसन करा, या लोकांचं पुनर्वसन करा म्हणून मी स्वतः या ठिकाणी हजारो समाज बांधवांचं आंदोलन माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर, कोपरगाव तहसील कार्यालय या ठिकाणी वारंवार केलेलं आहे। फक्त आम्हाला आशाचा किरण या ठिकाणी दाखवला आहे, अजून अद्याप या ठिकाणी या लोकांचं पुनर्वसन केलेलं नाही। म्हणून आज या ठिकाणी आम्ही आमचं फक्त एवढ्याच मागणीची आम्ही ठाम आहे की या लोकांनी या ठिकाणी यांचं अतिक्रमण हटवल्यानंतर यांनी कुठं जायचं, यांचा प्रपंच उघड्यावर पडणार आहे। आज मोलमजुरी करणारे लोक आहे, गोरगरीब लोक आहे, सर्व जाती धर्माचे लोक आहे, मग या लोकांनी कुठं जायचं हा प्रश्न आमचा या ठिकाणी प्रशासनाला आहे। ही जबाबदारी प्रशासनाची आहे, यांनी ही जबाबदारी घ्यावी, यांचं पुनर्वसन करावं आणि मग आम्ही या ठिकाणी हे उपोषण मागितलं। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे तेथील पोलीस पथकाने दोघांना चोरी करताना पकडले होते। पकडलेल्या त्या दोघांनी रावरी येथून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिल्याने रावली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली। रावरी शहरातील कॉलेज रोड परिसरातील पुष्पक अपार्टमेंट येथील प्रशांत शहाजी आवटी यांची मोटारसायकल काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती। याबाबत त्यांनी रावरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता। दरम्यान नाशिक येथे दिंडोरी येथे पोलीस पथकाने दिलीप रुमाल सिंग जाधव व अनिल छत्रसिंग डायव्हर यांना चोरी करताना पकडले। पोलिसांनी खाक्या दाखवत त्यांना रावरी येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे। कोपरगाव शहरात काही दिवसांपूर्वी नव्याने झालेल्या धारणगाव रोडचे काम निकृष्ट झाले असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून करण्यात आले असून त्या निषेधार्थ आज आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने व नागरिकांच्या वतीने शहरातील पोस्ट ऑफिस नजीक धारणगाव रोडवर पडलेल्या धोकादायक खड्ड्याजवळ ठिय्या देत निषेध आंदोलन करण्यात आले। सदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची योग्य पद्धतीने डागडुजी करण्यात नगरपालिकेने उद्यापासून सुरुवात न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे। दरम्यान सदर मागणी निवेदन नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी मनोज कुमार पापडीवाला यांनी सदर ठिकाणी येत स्वीकारले आहे। रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्य अधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे। जी रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात आले। 1 वर्षापूर्वी साधारण आमदार आशुतोष दादा काळे यांनी या रस्त्यासाठी भरघोस निधी दिला 2 कोटी रुपयाचा आणि 1 वर्षामध्ये या रस्त्याची पार दयनीय अवस्था झालेली आहे। या कोपरगाव शहरामध्ये एक तर या टेंडर घेणाऱ्यांनी बिलो काम घ्यायचं आणि कोपरगाव शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या कोपरगाव शहरात चालू आहे। त्याचा प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही निषेध करतो। बिलो टेंडर भरायचं आणि रस्त्याची क्वालिटी पण खराब करून टाकायची, असा रस्ता जर झाला असेल तर हा रस्ता तुम्ही 2 कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही स्वतः बघून घ्या का या रस्त्याला काय दयनीय परिस्थिती। आता ह्या इथं त्या मावशी बसतात, त्यांनी सांगितलं रोज मुलं पडतात, रोज हे होतात, तर संबंधित ठेकेदाराची आज या ठिकाणी आमच्या आंदोलकामध्ये येऊन सांगतो का या ठिकाणी ड्रेनेज खराब आहे, ते पाईप लिकेज आहे, या गोष्टींनी सुद्धा म्हणजे वरतून चोरी आणि वरतून शिरजोरी करायची या गोष्टीचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो। आणि नगरपालिकेला आम्ही पुन्हा एकदा सांगतो की ह्या रस्त्याचं काम जर आज सकाळी जर म्हणजे उद्या सकाळी जर चालू नाही झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणातलं आंदोलन इथे छेडण्यात येईल। बसण्यासाठी 60 फलाटात उत्तम आसनाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, उपहारगृह यांसह स्वच्छतागृह, CCTV अशा सोयी सुविधा उत्तमरित्याने मिळतात। मात्र पुरेशा बस नसल्याने तासनतास ताटकत बसावे लागते। त्यामुळे आम्हाला पुरेशा बस कधी मिळणार असा प्रश्न कर्जत बस स्थानकातील प्रवासी करत आहेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नेवासा तालुक्यातील आंबनेर निंभारी शिवरस्ता 40 वर्षांनंतर खुला झाला। रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने शिवरस्ता बंद होता, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची वाहने, ट्रॅक्टर, शेतमाल काढण्यास
मोठी अडचण निर्माण होत होती। इतरांच्या शेतातून जाताना सतत वादाला तोंड फुटायचे। ही बाब लक्षात घेता महसूल विभागाने स्थानिकांची मदत घेत शेतकऱ्यांची बैठक घेऊन हा रस्ता खुला केला। रस्त्याचे मोजमाप करून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे। 1 किलोमीटर अंतराचा रस्ता मोकळा झाल्याने अनेक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। महायुती सरकारने तालुक्यात विविध विकास योजनेसाठी उपलब्ध करून दिलेल्या 145 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज होत आहे। दरम्यान दुष्काळी पट्ट्याला वरदान ठरणाऱ्या या भोजापूर चारीच्या कामाला शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे। तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 गटांमध्ये मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहेत। बहुतांशतः गावाचे ग्रामपंचायत महाराज देवस्थानच्या सदस्य भाजपात मध्ये प्रवेश करणार आहेत। 200 बांधकाम कामगारांना योजनेतून साहित्य वितरण करण्यात येणार आहे असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांसह कारेगाव लाख या 2 गावांना जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील पुलाचे उद्घाटन करण्यात आले। मंत्री विखे यांच्या कारेगाव ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा भेट दिली। यावेळी सरपंच सुरेखा देवराय व उपसरपंच उज्ज्वला महेश खरात यांच्या हस्ते मंत्री विखे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कारेगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दिंडोरी पोलीस पथकाने 2 चोरट्यांना चोरी करताना पकडले। राहुरी येथून मोटारसायकल चोरल्याची चोरट्यांनी कबुली दिल्याने राहुरी पोलिसांनी त्यांना गजाआड केले। तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्लेकर शिक्षण संस्था संचालक ज्ञानेश्वर तंत्र निकेतन व भानसहिवरा ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने काल ग्रामदैवत रंगकविजत बाबांची समाधी असलेल्या ऐतिहासिक गडी व परिसरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।